Good afternoon. I am the last person standing between you and tea break. So thoda वेळ tolerate kara. So let us start with something interesting. Branch is the focal point of business. It is the face of the bank basically. आणि आता जसं we see that there is fierce competition, needs वाढत चाललेले आहेत. So it is a demand on the branch. हे करा, ते करा, ते करा, ॲडिशनली हे पण करा. सो कंटिन्युअस डिमांड्स आहेत. आणि जसं गौतम सरांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की दिस इज अ बिझनेस. सो आपण इथे एक बिझनेस करायला बसलो आहे. लेट अस नाव इक्वेट इट विथ सम डिफरंट इंडस्ट्री. लेट अस इक्वेट इट विथ कार सेल्स. कारची एक कंपनी असते. आपण सगळ्यांनी कधीतरी कार घेतली आहे किंवा कोणासोबत तरी कार शोरूमला गेलेलो आहे. सो कारमध्ये काय होतं, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कुठेतरी फॅक्टरीमध्ये ती कार बनते आणि अल्टिमेटली सेल कुठे होतो, त्यांच्या शोरूममध्ये. सो विच इज द सेल्स ऑफिस, लाईक आपली ब्रांच असते तसं. सो जेव्हा केव्हा आपण कधीतरी कार घ्यायचा विचार करतो तेव्हा व्हॉट वी डिसाईड इज, चला दीज आर द 2-3 शॉर्टलिस्टेड कंपनीज, त्यांची ही मॉडेल्स आहेत, आपलं बजेट काय आहे आणि त्या बेसिसवर आपण बघूया. आता इफ यू सी द कार इंडस्ट्री, बरेचसे नवीन प्लेयर येत आहेत मार्केटमध्ये. आता किया आलं आहे, टाटा वॉज ऑलरेडी देअर. काही जुने प्लेयर मारुतीसारखे जे आहेत ते रिवॅम्प करत आहेत स्वतःला. नेक्सा आणि काहीतरी ते शोरूम्स वगैरे काढले. सो दॅट इज अ काइंड ऑफ रिवॅम्प. सम आर कमिंग विथ न्यू टेक्नॉलॉजीज, सम आर डेव्हलपिंग देअर मॉडेल्स. सो आपल्याकडे पण बँकिंगमध्ये पण सिमिलरली होत चाललेलं आहे. लास्ट 3-4 वर्षांमध्ये आपण बघितलं IDFC बँक आली, बंधन बँक हॅज कम. आणि नॉट दॅट की मार्केटमध्ये हे नव्हतं, मार्केटमध्ये इमेन्स पोटेन्शियल होतं, त्यांनी पण आपला शेअर घेतला. असं नाही झालं आहे की कुठल्या बँकेचा शेअर कमी झाला आहे. सो सिमिलरली कार इंडस्ट्रीमध्ये पण जे चांगलं प्रोडक्ट आणत आहेत, जे चांगली मार्केटिंग करत आहेत, जे चांगलं ब्रँडिंग करत आहेत, दे आर सस्टेनिंग. सो सिमिलर वेमध्ये आपण जर असं बघितलं की कार घ्यायला आपण शोरूममध्ये गेलो तर सगळ्या शोरूम्समध्ये आपल्याला सारखा अनुभव येतो का? तर नाही. कुठल्या तरी शोरूममध्ये आपल्याला आपण जातो, तिथे गाडी बघतो, आपल्याला प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने दाखवलं जातं, प्रोडक्टचे फीचर्स एक्सप्लेन केले जातात. इनफॅक्ट इट स्टार्ट्स फ्रॉम द बिगिनिंग. आपण गेलो तर दारात तो एक वेल ड्रेस्ड गार्ड उभा असतो, ही लेट्स अस इन. आपण आत गेल्यावर कुठल्या तरी सेल्स पर्सनकडे आपल्याला ते नेतात. दॅट पर्सन ऑल्सो ट्रीट्स अस विथ अ स्माईल. आपल्याला बसायला जागा, प्रॉपर स्पेस इज देअर, टी ऑर कॉफी इज ऑफर्ड टू अस. सो दॅट इज द ॲटिकेट्स विथ विच दे ट्रीट अस. सेकंड पार्ट जर तुम्ही बघितलं तर मग आपल्याला ते विचारलं जातं कुठलं मॉडेल पाहिजे, त्या मॉडेलकडे आपल्याला नेलं जातं. देन यू विल सी दॅट सगळे चारही दारं उघडलं जातात. दे मेक यू सिट इन द कार, दे एक्सप्लेन यू द फीचर्स. सो आता आपण सकाळी कसं बोललो ना की चेक डिपॉझिट मशीन आणि कॅश डिपॉझिट मशीन, इथे ट्रबल्स येऊ शकतात कस्टमरला. पण जशी ही कारच्या शोरूममध्ये ही फीचर्स एक्सप्लेन केली जातात प्रॉपरली बसून. इनफॅक्ट इफ यू आर इंटरेस्टेड दे टेक यू फॉर अ ट्रायल राईड ऑल्सो. सो आपल्याला पण त्यांना त्या मशीन्सवर नेऊन 1-2दा ते करून दाखवायचं आहे. जी प्रोडक्ट्स आपण जी मशीन्स आपण इम्प्लिमेंट करणार आहोत ब्रांचला, ती यूज करून दाखवायची आहेत, तरच ते अकस्टम्ड होणार. अदरवाईज त्याचा फायदा होणार नाही. वी हॅव टू गो विथ देम अँड मेक देम यूज इट. सो दॅट इज द वे इट हॅपन्स. सो बरेच वेळा हे चांगली आपल्याला ट्रीटमेंट मिळाली की काय होतं, आपण 10 लाखाची गाडी घ्यायला गेलो आणि 12 लाखाची गाडी घेतो. कारण काही फीचर्स चांगली वाटतात, काही अपग्रेडेड मॉडेल आपल्याला आवडतात. सो अल्टिमेटली वी एंड अप टेकिंग अ हायर मॉडेल. आपल्याकडे सुद्धा अशी प्रोडक्ट्स आहेत. नॉट नेसेसरी की आपण ते 5,000चं सेविंग अकाउंट पिच केलं पाहिजे. पोटेन्शियल कस्टमरचे खूप आहेत. आपण 25,000चं पण पिच करू शकतो. आणि आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत, आपल्यामध्येच इथे बसलेली आहेत, जे हायर प्रोडक्ट्स पिच करतात अँड दे आर सक्सेसफुल. सो लेट अस नॉट शाय अवे फ्रॉम दॅट. आता या शोरूममध्ये आपण गेलो, आपल्याला सगळं आवडलं. व्हॉट मेड द डिफरन्स बेसिकली? सो एक थोडंसं आपण मागे येऊया. लेट अस ॲज्युम की ती शोरूम उघडते असे 10 वाजता आणि आपण 9:50 किंवा 9:55ला तिथे गेलोत. जनरली ही सगळी शोरूम्स जी असतात ती अशी ग्लासची असतात.
अँड अजून वेळ झालेली नाही आहे त्या शोरूमची, तर आपल्याला काय दिसेल की त्यांचा ब्रांच हेड आतमध्ये उभा आहे, ते असा एक हडल करून किंवा घोळका घालून उभे असतात आणि दे आर डिसाइडिंग देअर डे, की आज दिवसात आपल्याला काय काय करायचं आहे, कोण काय करणार, कुठे रिसोर्सेस कमी आहेत, कसं त्याला आपल्याला भरून काढता येईल, सेटिंग अप ऑफ द शोरूम. आणि जसं 10 वाजता दे आर ऑल ॲट देअर प्लेस अँड रेडी फॉर द डे, कसं आपल्याला टार्गेट करता येईल ते. सो दॅट इज द वे अ ब्रांच आता इथे ब्रांच मॅनेजर आपली मुंबई पुण्यातली सगळी आहे. सो दॅट इज द वे अन एफिशियंट ब्रांच मॅनेजर इज हँडलिंग हिज टीम. सो एका शोरूममध्ये गेलो, आपल्याला चांगलं वाटलं, एकामध्ये तेवढं चांगलं नाही वाटलं. डिफरन्स काय होता? डिफरन्स इज ऑर्गनायझिंग द टीम. आपण आपल्या टीमला कसं ऑर्गनाईज करतोय, ती कामं आहेत, डिमांड्स आहेत आणि ती असणार आहेत. आज आपल्यावर पण इतकी टार्गेट्स येत आहेत, म्हणजे आता काही वेळापूर्वी दाखवलेलं ते 3 ते 5 वर्ष, इनफॅक्ट 10 वर्ष. ॲट आवर टाईम वी वर BM फॉर 10 years. आणि वी कॅन व्हेरी वेल अंडरस्टँड की त्यावेळेसचे डिमांड्स आणि आताच्या डिमांड्स ऑन द ब्रांच मॅनेजर आर ऑल टुगेदर डिफरंट. जग बदललं आहे, पण जग असंच असणार. आपल्याला स्वतःला ऑर्गनाईज करायचं आहे. सो ऑर्गनाईज करायचं म्हणजे काय करायचं? अगेन ॲज समीर सेड की दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, वीकली ॲक्टिव्हिटीज आहेत आणि मंथली ॲक्टिव्हिटीज आहेत. श्रेयस. सो आम्ही त्या पर्टिक्युलर याच्यावर डेलिब्रेशन्स केलीत, बऱ्यापैकी डिस्कस केलं. वी इन्वॉल्ड ब्रांच मॅनेजर्स ऑल्सो, झोनल हेड्स ऑल्सो. सो ब्रांच मॅनेजरनी नेमकं दिवसात काय करायचं हा एक शेड्यूल फॉर्म केला की मॉर्निंग सेशनमध्ये हे होऊ शकतं, आफ्टरनून सेशनमध्ये हे होऊ शकतं. इट इज काय म्हणता येईल रिफ्लेक्टिव्ह शीट. आता फोटो काढू नका, सगळ्यांना येणार मेल, डोंट वरी, विल बी सेंडिंग मेल. इट इज फॉर यू टू टिक ॲट द ब्रांच. आणि कुठलाही सिक्वेन्स असा फिक्स सिक्वेन्स नाही. येस, होय होय. सो दिसत आहेत का हे? आर यू एबल टू सी दिस? सो बेसिकली इट इज सगळ्यात पहिला जो आपण जसं कार शोरूममध्ये बोललो की आपण त्या शोरूमला पोहोचायच्या आधी तिथे ऑलरेडी दे आर देअर. सो वी मस्ट ऑल रीच इन टाईम, दॅट इज द फर्स्ट थिंग. देन काही इम्पॉर्टंट जसं ओव्हरड्यू रिपोर्ट. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तोच असतो की ओव्हरड्यू हे कंट्रोलच्या बाहेर जायला नको, तर ती आपण डिस्कस करायची. जे कोण DM अँड JO बघतायत त्याच्याकडे. सो कुठला आउट ऑफ कंट्रोल जातो आहे, टर्नओव्हरमुळे कुठला पिकअप होतो आहे का, ही डिस्कशन्स व्हायला पाहिजेत. लाईनिंग अप ऑफ अवर प्रपोजल्स ते व्हायला पाहिजेत. सो हा सिक्वेन्स जो आहे, बरेच वेळा काय होतं की इट डिपेंड्स अपॉन युअर ब्रांच डायनामिक्स. बरेच वेळा गर्दीची ब्रांच असते, कुठलं तरी एक आयटम आधी होणार, कुठला तरी नंतर होणार. सो डझंट मेक अ डिफरन्स ॲज फार ॲज ऑल आयटम्स आर बिंग फॉलोड. सो इट्स लाईक अ कंट्रोल शीट की दिवसाच्या एंडला तुम्ही बघू शकता की हां, माझी आज सगळी ही कामं जी दिलेली आहेत ती झाली आहेत. आणि हे स्ट्रक्चर आता आम्ही इनिशियली बनवलं आहे. इट इज अन इव्हॉल्विंग स्ट्रक्चर. हे फॉलो करताना तुम्हाला जाणवेल की नाही, अरे याच्यात एक 20 नंबरचा पॉईंट आणि पाहिजे होता. सो वी कॅन ऑलवेज इनकॉर्पोरेट दॅट. तुम्ही सजेशन पाठवा, आपण ती शीट रिवाईज करू सगळ्यांकरता. सो हे जॉईंटलीच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, बट दिस विल सर्टनली गोइंग टू गिव्ह यू अ कंट्रोल ऑन युअर ॲक्टिव्हिटीज. आणि एकदा का तो कंट्रोल आला की एफिशियन्सी 100% वाढणार. आपण आता सगळ्यांनी इफेक्टिवली ऑडिट पॉईंटचे मागे लागलो. आता सरांनी पण सांगितलं, वी हॅव ब्रॉट अवर अबाव 90 days पॉईंट्स बिलो 0. म्हणजे एकही आता अबाव 90 days पॉईंट आपल्या ब्रांचेसला नाही आहे. सिमिलरली आपल्याला 60 daysच्या खाली सुद्धा आणायची आहेत. आणि विथ इफेक्टिव्ह फॉलोअप दॅट विल हॅपन. बट हे ब्रांच मॅनेजर्सनी आणि झोनल हेड्सनी मागे लागून हे सगळं करून घेतलं. नाऊ वी हॅव शिफ्टेड दिस प्रोफाईल टू branch second in line and zonal second in line. आता the follow-ups will have to be done by them. But आपल्याला ते सोडून द्यायचं नाही आहे. In the weekly schedule if you see, तर ब्रांच मॅनेजर विल मॉनिटर की हे खरोखर सेकंड लाईनकडनं होतं आहे की नाही. सो त्याला काय आपल्याला इनपुट्स द्यायची आहेत ती द्यायची, रिव्ह्यू घ्यायचा, कुठे कोर्स करेक्शनची गरज आहे ते करायचं, अँड एन्श्युरिंग दॅट द रिझल्ट्स आर डिलिवर्ड.
आणि we have spoken to audit and compliance department on this, that they will not be following up with the branch managers on this issue. But we have to also ensure की ते follow-up ची गरजच पडू नये ideally. Another important role, आता हे branch managers चं झालं. Similarly, there is a monthly schedule. So that also will be sent to you. की हे सेल्फ ऑडिट्स वेळेवर होत आहेत की नाही, रिव्ह्यूची काय पोझिशन आहे, दॅट नीड्स टू बी चेक्ड. सो व्हेरियस ॲस्पेक्ट्स आर देअर, यू कॅन ऑल्सो सजेस्ट इन दॅट. अनदर इम्पॉर्टंट रोल इज अ ब्रांच सेकंड लाईन. तो रोल ऑलरेडी ब्रांचेसमध्ये होता, पण समहाऊ एक बघितलं गेलं की जी काही कामं आहेत ती ब्रांच मॅनेजर अँड सेकंड लाईन ही जॉईंटली करायची, म्हणजे एकाच कामात दोघंही लागलेली आहेत. सो ॲट द एंड ऑफ द डे प्रॉब्ली पाहिजे तेवढा रिझल्ट येत नाही. सो व्हॉट वी हॅव डन इज defined the branch second lines also activities which he needs to do. So ती structure पण तुमच्याकडे असणार. Just share it with them and ensure that it is being followed in the right spirit. हे दोन्ही जर आपण properly केले तर efficiency, effectiveness हे guaranteedly वाढणार. म्हणजे it has been a feedback, आम्ही we have spoken to zonal heads also. So guaranteedly this will result into better effectiveness. आणि ultimately येणार काय? Their happiness. So let us do it religiously, let us follow the sheets, and let us achieve our targets while being stress free. Thank you.